आता या केसमध्ये काय काय केलं बघा. कन्सिडर सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स 1, 2, 3 इक्वेशन दिलेले आहेत. राईट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. हे लक्षात ठेवा, नॉट करेक्ट. आता हे त्यातले 3 ऑप्शन आहेत ते करेक्ट आहेत. एकच ऑप्शन इनकरेक्ट आहे, तो फक्त शोधायचा. समजते. सो याच्यामध्ये सेम प्रोसेस फॉलो करणार आहे. आपण काय करणार आहे, सगळीकडे हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, न्यू स्क्वेअर. प्रिंटिंग मिस्टेक आमची. सो 1, 1, 1, then 1, 2, 2 lambda, and lastly 1, 3, 4 lambda square is equal to 0. राईट. हे जर इक्वल टू 0 झालं, आता कंडिशन सगळ्यांनी रिवाइज करायची, परत सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. जे झालं ते पुढे बघा. आता पुढे या, मागा अडकला असला तरी. सो आपण कंडिशन काय काय रिवाइज केल्या होत्या. तर एकतर जर डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर 2 कंडिशन्स आहेत. डेल्टा इज नॉट इक्वल टू 0 असेल तर युनिक सोल्युशनची केस आहे. राईट. ऑप्शन पण सगळे डोळ्यात झाला. सिस्टम हॅज युनिक सोल्युशन इफ लॅम्बडा इज नॉट इक्वल टू हाफ अँड म्यू इज नॉट इक्वल टू 1 and 50. राईट. म्हणजे हे सॉल्व्ह केल्यानंतर जर लॅम्बडाची व्हॅल्यू 1/2 येत असेल तर ती व्हॅल्यू नसल्यानंतर युनिक सोल्युशन हे बरोबर असणार. बरोबर. जर त्याला इनकन्सिस्टंट करायचं असेल, म्हणजे नो सोल्युशन मध्ये घालवायचंय तुम्हाला, त्या केसमध्ये जर घालवायचं काय काय असणार, तुमचा डेल्टा इज इक्वल टू 0 असला पाहिजे पहिली गोष्ट. आणि डेल्टा 1, डेल्टा 2, डेल्टा 3 पैकी एक बरोबर. त्यानंतर सिस्टम हॅज इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन्स. या केसमध्ये काय पाहिजे, हे तर 0 पाहिजेच आणि बाकी तिन्ही पण 0 पाहिजेत. राईट. तर मग तिसरं बरोबर आहे. राईट. कळालं आता बेसिक आपण काय करणार आहे ते. सो पहिल्यांदा हा डिटर्मिनंट मध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू काढा की कुठल्या व्हॅल्यूसाठी इन्फानाइट सोल्युशन किंवा नो सोल्युशन मध्ये जाऊ शकतो आपण. राईट. सो ते पहिला टार्गेट असणार आहे आपल्याला. कट डाऊन करू शकतो इथं सुद्धा 1, 1, 1, 0, 1, 2, 1, 2 लॅम्बडा, 4 लॅम्बडा स्क्वेअर. येस सर. लॅम्बडाची व्हॅल्यू काय आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू हाफ पुट करून बघितली आणि काय झालं, लॅम्बडा इक्वल टू हाफ ला युनिक सोल्युशन येते, 0 येते. 0 युनिक सोल्युशन असते. मग असे तर किती नंबर ऑफ व्हॅल्यूज असतील बाळा. एकच व्हॅल्यू आहे, एकच व्हॅल्यू ज्याला डेल्टा 0 येतो किंवा स्क्वेअर आहे म्हणून 2 व्हॅल्यू असते. बरोबर आहे का. हे लॉजिक तो चुकीचं काय हे सांगतो मी तुला. अशा तर नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत ना, अख्ख्या चिकन भरून पडल्यात व्हॅल्यूज, फक्त 2 व्हॅल्यू साठी डेल्टा 0 येतो. असं काय होतेस, तो सॅटिस्फाय करणारच आहे ती गोष्ट तुम्ही तुझे म्हणतोस ते. 1, 4 lambda square minus 4 lambda plus 1 into 2 minus 1 is equal to 0. So this is 4 lambda square minus 4 lambda and this is plus 1. 2 व्हॅल्यूज येतात ना. परफेक्ट स्क्वेअर इज इट. हो येते की -1/4 1/4 1/4 पडला तुमचा. लॅम्बडाची व्हॅल्यू 1/2 सबस्टिट्यूट केल्यानंतर, तर इथं लॅम्बडाची व्हॅल्यू 1/2 चा स्क्वेअर केला तर 1/4 म्हणजे 1/4 4 कॅन्सल झाला, 1 आला. हा -2 झाला. बरोबर आहे, 0 होते. 1/2 होते लॅम्बडाची व्हॅल्यू. राईट. असं पण चेक केलं चालेल. त्याचं पुढे तुम्ही केलं फॅक्टरायझेशन तरी सुद्धा तेच मिळणार आहे तुम्हाला. काय येते लॅम्बडाची व्हॅल्यू 1/2. राईट. सो लॅम्बडा 1/2 चा अर्थ समजावून घ्या या गोष्टीचा. लॅम्बडा 1/2 याचा अर्थ काय, डेल्टा इज 0. त्याचा अर्थ काय, 2 केसेस असू शकतात, एक तर इन्फानाइट मिनी सोल्युशन किंवा नो सोल्युशन. राईट. हे कधी झालं, ते इक्वल असेल तर. नॉट इक्वलच्या केसमध्ये काय असणार आहे, ते युनिक सोल्युशन. राईट. हे झालं लॅम्बडाच्या केससाठी. बरोबर आहे. सो पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. राईट. युनिक व्हॅल्यू आहे, लॅम्बडा इज नॉट इक्वल टू हाफ. पहिल्यामध्ये आपल्याला बरोबर कळालं ते बरोबर आहे. आता नॉट करेक्ट स्टेटमेंट बघायचं आपल्याला. त्यानंतर इनकन्सिस्टंट इफ. आता लॅम्बडाची व्हॅल्यू कळाली तर म्यूची व्हॅल्यू पण चेक करायला पाहिजे या केसमध्ये. तिसऱ्या केसमध्ये काय सांगितलं, इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन्स फॉर लॅम्बडा इज इक्वल टू हाफ. शक्य आहे, हे पण शक्य, हे पण शक्य, हे पण शक्य. बरोबर. चौथं काय म्हणतात, सिस्टम इज कन्सिस्टंट इफ
लॅम्बडा इज नॉट इक्वल टू हाफ. विचार करा याच्यावर, विचार करा. चुकीचं बरोबर म्हणण्याआधी विचार करा. मी विचारणार आहे वाय. 30 सेकंदाचा 10 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे. चला, मला वाटतं या टाईपचे क्वेश्चन झाले सगळे पुढचे, पण समजावून घ्या हा प्रश्न आधी. काय बरं झालं सगळ्यांचं सांग. बरोबर आहे, केला का विचार झाला तरी. फोर्थ बरोबर आहे का चुकीचं आहे. कन्सिस्टन्सी ज्या आपण चेक करतोय, कन्सिस्टन्सी असू शकते ना लॅम्बडा इज नॉट इक्वल टू हाफला सुद्धा. कळतंय का, कन्सिस्टन्सी तिचा संबंध नाहीये. ते स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. राईट, आपण कुठलं आरायव्ह आपण पहिलं तर बरोबर सांगितलेलं आहे, चौथं पण बरोबर सांगितलंय. आता दोन मध्ये कुठेतरी आन्सर असू शकतो. राईट, दोन्हीसाठी आपल्याला काय हवं आहे, म्यूची व्हॅल्यू चेक केली पाहिजे, तरच आपल्याला उत्तर कळेल. कळतंय का. चला म्यूच्या व्हॅल्यू कडे मग बदला. आता शेवटचा कॉलम मध्ये बदलून टाका तुमचा. हे सेम डिटर्मिनंट काढायचं. लक्ष द्या, आता हे इझिली सॉल्व्ह करायचं येतंय, तुम्ही त्याला अवघड बनवू नका. हा फक्त कॉलम तुम्ही बदला. हा कॉलम माझा काय आला त्यांनी लिहिल्याप्रमाणे 4 म्यू, दुसऱ्यामध्ये काय आहे 10 म्यू, आणि तिसऱ्यामध्ये काय आहे म्यू स्क्वेअर प्लस 50. राईट, तुम्ही हे सुद्धा कट डाऊन करू शकता. याला 2 ने मल्टिप्लाय करून मायनस केलं तर हे कमी होईल, पण काय गरज असं वाटत नाही मला. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालणार. बघा, कॅल्क्युलेशन करतोय मी, तुमच्या सायमल्टेनियस चालू ठेवा. सो मी काय करतो तिथं R2 मायनस R1 करतोय. तुम्हाला अजून एक शून्य सापडेल इथं. दिस इज 0, दिस इज 1 and this is 6 mu 1 2 mu square plus 15 is equal to 0. So this is 1 multiplied by, determinant open करतोय. So this is mu square plus 15 minus 12 mu plus 4 mu in bracket minus 1 is equal to 0. सो ब्रॅकेट ओपन केल्यानंतर काय येतं पहा. म्यू स्क्वेअर प्लस 15 मायनस 12 म्यू, दिस इज मायनस 4 म्यू मायनस 16 म्यू प्लस 15. राईट, सो म्यूच्या दोन व्हॅल्यूज आहेत. रिमेंबर दिस. सो म्यूच्या दोन व्हॅल्यूज आहेत मायनस 15 and mu minus 1 is equal to 0. So mu च्या दोन व्हॅल्यूज, mu is equal to 15 and mu can be equal to 1. Two values आहेत. Sorry. अच्छा, the system is inconsistent if mu is not equal to 1. Yes. ओके. सो आता याच्यामध्ये लक्ष सगळ्यांनी नीट फोकस दिला आहे का मी काय सांगतोय ते. आता इथं काय सांगितलंय तुम्हाला आणि इथं काय सांगितलंय. इन्फानाइट नंबर ऑफ सोल्युशन इफ लॅम्बडा इज इक्वल टू हाफ. बरोबर आहे का. बरोबर आहे. इन्फानाइट सोल्युशनला पहिली केस ही हवी आहे, दुसरी केस ही हवी आहे का. येस, ही पण हवी आहे. म्यू इज इक्वल टू जर 15 टाकला तर डिटर्मिनंट 0 होतं. इन्फानाइट मेनी सोल्युशन्स आहेत, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. बरोबर आहे. आता हे स्टेटमेंट का चुकीचं आहे, तर इथं कन्सिडरेशन मध्ये म्यू इज नॉट इक्वल टू 1 सांगितलं, बट म्यू कॅन बी इक्वल टू 15. नॉट इक्वल टू 1 इज व्हॉट. तिथं दोन्ही कंडिशन केला पाहिजे. कॉमा करून जर 15 वगैरे लिहिलं असतं तसं इथं लिहिलेलं आहे. त्या केसमध्ये काहीतरी अर्थ आहे मग. बरोबर आहे का. सो या केसमध्ये इथं इट कॅन बी 15. दॅट्स वाय दिस इज रॉंग स्टेटमेंट. इट इज पार्शियली करेक्ट. बघा, जर स्टेटमेंट रॉंग ठरवायचं असेल ना तर ते सगळ्या केसमध्ये रॉंग असायला पाहिजे. बरोबर, म्हणजे तुम्ही जेव्हा करेक्ट, ह्याच्यामध्ये काय होतं की थोडासा फरक आहे. बरोबर आहे का स्टेटमेंट हे पार्शियली बरोबर आहे, अर्ध बरोबर आहे, अर्ध सत्य आहे. म्यू इज नॉट इक्वल टू 1, ते सर्व समावेशक आहे का नाहीये. म्यू इज इक्वल टू 15 बद्दल काय कमेंट आहे का, काही सुद्धा नाही. कळलं, त्यामुळे ते रॉंग आहे. सो आन्सर इज बी. हे लक्षात ठेवा कशा पद्धतीने आपण अराईव्ह केलं. पहिला प्रॉब्लेम होता म्हणून मी त्याच्यावर थोडा जास्त वेळ घालवलेला आहे.